पाणी आलं की पहिलं म्हटलं की आता कपडे वगैरे धुवून टाकावी, तरी तर मला चटई वगैरे धुवायची होती आणि ती बरंच दिवस झालं धुतली नव्हती, तर म्हटलं की धुवून घ्यावी आणि चटई वगैरे धुवून सगळं आवरून वगैरे घेतलं, बाहेरून धुवून घेतलं, फरशी वगैरे पुसली, देवपूजा करून घेतली. आणि मला एक सांगा कॉमेंटमध्ये नक्की की स्वस्तिक आहे ना गुलालाने काढतात की कुंकवानी काढतात की रांगोळीने काढतात. तर इथं ना दिव्यम तर झोपला होता 10:30पर्यंत. सकाळी मला जेवण बनवायचं होतं, सगळं आवरून घेतलं, त्याच्यानंतर मी जेवण बनवायला लागले. वडी बनवली होती आणि मटकी वाटाण्याचं पातळ घालून बनवलं. तर सगळं जेवण वगैरे बनवून झालं, तर इथं ना मला मिक्सर चेंज करायचा होता, कारण यांना कंपनीमधून मिक्सर मिळाला होता. तर हा मिक्सर काय याचा विषय झाला होता की पाणी मिक्सरमधून भांड्यातून खाली पडायचं आणि ते सगळं मिक्सर खराब होऊन जायचा. तर मिक्सरचं पण बटन लॉक अनलॉक व्हायचं सारखं. तर त्यामुळे म्हटलं की जरा चेंजेस करून टाकूया. किती दिवस त्याला जपून जपून ठेवायचं, म्हटलं की आता काढूया नवीन. ही आमची एकमेव अशी मांडणी आहे की याच्यावरती सगळ्या वस्तू असतात बरं, मिक्सिंग सगळं रिमिक्स. तर ना इथं मी मांडणी भांडी मांडायला घेतली, तर म्हटलं पहिलं सगळं बाकीचं आवरावं, कारण बरंच काही काही होते तर पडलं होतं, तर ते सगळं काढून टाकलं आणि भांडी मांडायला घेतली. डबे वगैरे सगळे मला तिथंच ठेवावे लागतात, कारण की भिंतीमध्ये जे कडाप असतं ना, तर ते कडाप वगैरे किचनमध्ये काही सुद्धा नाहीये, म्हणजे अख्ख्या रूममध्येच नाही. त्यामुळे सगळं मला डबे वगैरे सगळं मांडणीवरच ठेवावं लागतं, त्यामुळे असा पसारा दिसतो. इथं मला दिवेश विचारत होता, तर त्याला मी सांगत होते अभ्यासातलं, आणि आता त्याची एक्झाम पण होईल चालू, तर इथं त्याची टेस्ट पण चालू झाली. आजारातून आणलेला खडा मसाला होता, तर बराच दिवस झाला तसाच पडलेला होता, तर म्हटलं भाजून त्याची पूड करून ठेवावी आणि मग ते बारीक वगैरे करून ठेवलं. त्याच्यानंतर हे शेंगदाणे होते, तर ते बरेच दिवस झालं म्हणजे आईने दिलं होतं आणि ते सुकवलं होतं उन्हाला मी खरं, पण ते तरी पण त्याचा खूपट वास यायला लागला होता, म्हणून म्हटलं की आता ते भाजून सगळं साफ करून ठेवावं आणि थोडंसं कूट करून ठेवलं. तर आमच्या इकडं ना भरपूर शेंगदाण्याचं कूट कालवणामध्ये वापरतात. आणि झोपायच्या आधी ते दिव्यम, दिवेश आणि मी थम्सअप एन्जॉय केला. बाय, भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब मात्र नक्की.